नमस्कार. सध्या मी मसवडमधील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या उद्यानाच्या समोर आहे. मी सगळी इथली परिस्थिती दाखवणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर हे उद्यान आहे मानगंगा नदीच्या किनाऱ्यावरती एका निसर्गरम्य ठिकाणी. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या नावाने हे उद्यान उभं केलेलं आहे. आणि या उद्यानाला सध्या गेटवरती पत्रे ठोकलेले आहेत. पत्रे का ठोकलेत? कारण येणा जाणाऱ्या लोकांना नगरपालिकेचं कारभार, नगरसेवकांचा कारभार, नगराध्यक्षांचा कारभार दिसू नये आणि आबरू काढू नये. म्हणजे नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी आपली आबरू वाचवण्यासाठी हे पत्रे लावलेले आहेत. तर आता इथली परिस्थिती बघूया आपण. हे गार्डन आहे, पूर्णपणे बंद असतं. आता जे उघडलं आहे ते इथं कर्मचारी येतात, साफसफाई करून जातात. परंतु इथं सुविधा काय काय आहेत तुम्हाला दाखवतो. इथं सगळं तोडफोड झाली आहे. या इथून आत आल्यानंतर अशा प्रकारे स्वागत केलं जातं. फरशा सगळ्या तुटलेल्या आहेत, सगळी तोडफोड झालेली आहे. याच ठिकाणी पहिले गाणी शूट व्हायची. पर्यटन सिद्धनाथ मंदिराला भेट देण्यासाठी आले की गार्डनमध्ये येऊन थांबायचे, थोडा वेळ बसायचे आणि या ठिकाणी आपला विश्रांती घ्यायचे, वेळ घालवायचे आणि निघून जायचे. स्थानिक लोक म्हणजे हे गार्डन उभं केल्यानंतर 1-2 वर्ष किंवा 5 वर्ष चाललं, त्यानंतर हे अशा परिस्थितीत आहे. तर आता हे गार्डन काय म्हणते तुम्हाला सांगतो. तर हे पुढं आहे ते पूर्ण मोठ्या कारंज्या होत्या. इथं रंगीबेरंगी कारंज्या होत्या. इथं मोठमोठे गाणी शूट व्हायचे. इथले लोक, पोरं यायची, कॉलेजचे पोरं या ठिकाणी येऊन बसायचे. तर आता इथली परिस्थिती काय सांगतोय तुम्हाला की हे जे कारंज्या काय म्हणतात माहीत आहे का, की इथं पाणी का नाही आमच्या इकडं, इथं सगळी घाण काय. तिकडं जे आय लव मसवड होतं तर ते लव सगळं कोलमाडलेलं आहे. तर इकडं जे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जे खेळणी उभारलेत, तर ती खेळणी काय म्हणतात की आम्हाला कशाला बिनकामाचं उभा केलं येतं, लहान मुलं येत नाही ती इथं खेळत नाही, ती काय येत नाही ते लहान मुलं येतं. आणि हे जे लोन आहे का नाही ते गवताचं, तर ते गवत वेळेवरती व्यवस्थित नाही इथं. बघा तुम्ही, बघा इथं कशा प्रकारे एका लेवलमध्ये नाही सगळं. आणि हे गवत म्हणतं की इथं लोक काय येत नाही, ते ज्येष्ठ नागरिक काय येत नाही ते बसायला. परत इथं जे बाकडं आहे हे बाकडं म्हणते तिथं माणसं काय येत नाही ते बसायला. इथले रस्ते म्हणतात की आमच्या इथं दरवळ का, म्हणजे वर्दळ का नाही, लोकांची वर्दळ का नाही. तर हे अशा प्रकारे हे ओस पडले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं गार्डन. आता त्या बाजूला जाऊ आपण. तिकडं एक पूल आहे मोठा. तर निवडणुकीच्या काळामध्ये या गार्डनची सगळ्यांना काळजी होती. काळजी अशी होती की म्हणजे असं वाटायचं त्यावेळेस की आता हे गार्डन कुणाच्या ताब्यात जाणार, कुणाच्या हातात जाणार विकास करण्यासाठी. म्हणजे मी करू का तू करू, मी करू का तू करू, असं एक गार्डनच्या विकास करण्यासाठी भांडणं लागले होते. अखेर नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री यांच्या नेतृत्वाखाली मसवड नगरपालिकेची एक हाती सत्ता या ठिकाणी आली. नगराध्यक्ष, नगरसेवक सगळ्यांचे स्वागत सत्कार वगैरे सगळं झालं. आता 3-4 महिने उलटून गेले, परंतु ही म्हणजे पहिले जे आपण बघत होतो, घोषणा बघत होतो, आश्वासनं बघत होतो की मी विकास करणार, हे गार्डन असं करणार, तसं करणार, तर आता ते काही दिसत नाही. तर आता हे बघा, आता हे अशी परिस्थिती आहे. काय करताय इकडं, काय करताय? बरं बरं, असू द्या. तर अशा प्रकारे हे गार्डनची अवस्था आहे. इथं कॉलेजची पोरं, आता ही शाळेची पोरं असतील, शाळेची पोरं येऊन इकडं गपचीप बसत आहेत, खेळत आहेत, त्यांचं लक्ष नाही शाळेवरती. इतकं सुंदर हे गार्डन बनवलं होतं, परंतु हे गार्डनची अशी अवस्था या मसवड नगरपालिकेने केलेली आहे. मग ह्याच्यावर प्रश्न देखील कोण उपस्थित करत नाही या गार्डनवरती. का प्रश्न उपस्थित करत नाहीत? कारण
त्यांना माहीत आहे की प्रश्न उपस्थित करून कोण सोडवणार आहे. हे सगळे बेजबाबदार आहेत, ही जबाबदारीच उचलत नाहीत. अशी परिस्थिती आहे. आता इतकं भारी गार्डन आहे, इकडं सगळं खेळण्यासाठी ग्राउंड आहे, इकडं सगळे झाडं वगैरे सगळे दुरावस्था झालेले आहे. तर ह्या गार्डनची ही परिस्थिती अशी दाखवण्याचा मी प्रयत्न केला. आता हे काही दिवसांनी सगळं नष्ट होणार आहे, ह्यांनी जर नाही लक्ष दिलं तर. अशा प्रकारे तुम्ही इथं काम करता? ओके. परंतु आता हे चालू कधी होणार गार्डन? हे सगळं लाईटिंग वगैरे सगळे फुटलेले आहेत. तर या म्हसवडच्या गार्डनची अशी अवस्था झालेली आहे. आणि सध्या ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका चालते. ते ग्रामविकास मंत्री आहेत, सत्तेत आहेत, आमदार आहेत, राज्यात सत्ता आहे, देशात सत्ता आहे. मग काय प्रॉब्लेम आहे हे गार्डन दुरुस्त करायला? लोकांसाठी काय प्रॉब्लेम आहे? हे उद्देश एकच असणार की लोकांना त्रास देणे. का लोकांना त्रास द्यायचा? कारण लय लोकांनी त्यांना मतदान केलं नाही असा विषय असणार. किंवा मला सगळ्या लोकांनी मतदान केलं पाहिजे, माझ्या विरोधात का केले, एवढी लोक का गेले, असा एक त्यांचा हे असणार आहे, समज असणार आहे. त्यासाठी ते लोकांना त्रास देत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे. लोकांना त्रास देण्यासाठीच हे गार्डन नीट करत नाहीत. जर हे गार्डन नीट केलं तर स्थानिकचे लोक इथे येऊन येतील, बसतील, आपला वेळ घालवतील, लहान मुलं येतील, खेळतील, इथं पर्यटन येतील, बसतील. तर हे असं होऊ नये म्हणून हे आता पत्र्यानं झाकून ठेवलं आहे आणि लोकांना त्रास द्यायचं काम सुरू आहे. आता हे जे वाट आहे, हे जे बगीचा आहे, हे बगीचा तुम्ही बघा, त्या झाडांची अवस्था काय, इथनं अशी अवस्था आहे. तर हे गार्डन लवकरात लवकर सुरू व्हावं अशी अपेक्षा आहे. सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात असताना तुम्ही असं का करताय? ह्या सगळ्या लोकांचा प्रश्न आहे. आणि असं असताना तुम्ही दखल घेत नाही, काही करत नाही. असो इथली परिस्थिती दाखवण्याचा मी प्रयत्न केला. अजून एक गार्डन आहे, जे गार्डन म्हसवडच्या मध्यभागी आहे. ते गार्डन मी लहानपणापासून बघतोय. तर ते गार्डन बंद अवस्थेत आहे, कुलूप लावलं आहे त्याला, त्याच्यावरती पोरं उड्या टाकून जात आहेत. परंतु ते सुद्धा गार्डन अजून चालू केलेलं नाही. ते सुद्धा व्हिडिओ मी काढणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.